होळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हे बघा, आज आपण तांदळापासून आपण रसमलाई बनवतोय। तर आता मी हे तांदूळ 1 तासापूर्वी भिजत घातले होते। तांदूळ तुम्ही कुठलेही घ्या, मी कणी घेतली, ती भिजत घातली होती 1 तासापूर्वी। आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि वाटून घेते। तर यामध्ये 4 चमचे साखर घालते, 4 चमचे डेसिकेटेड कोकोनट घालते। यामध्ये मी दही घालते अर्धी वाटी। हे दही घरी बनवलेलं आहे, आंबट दही टाकायचं नाही। आणि अर्धी वाटी बघा दूध घालते, वेलची पूड घालते आणि मिक्सरला फिरवून घेते। केलेलं मिश्रण मी या बाउलमध्ये काढून घेते बघा। आता यामध्ये बघा मी इनो टाकते। इनो टाका किंवा खायचा सोडा टाका आणि त्यावर बघा अर्धा चमचा साजूक तूप घालते, वितळलेलं साजूक तूप आहे, आणि मिक्स करून घेते। मिक्स करून घेतले। आता ह्या वाटीने मी तुपाने ग्रीस केले। आता ह्या वाट्यामध्ये हे बॅटर टाकते, 1 चमचा। गॅसवर मी पाणी उकळत ठेवले, त्यावर एक जाळी टाकली आणि आता याच्यावर ही वाट्या ठेवून देते। आता 10 मिनटं स्टीम करून घेते। 10 मिनटं झालेत। आता बघा मी झाकण काढते, झालं आपलं। आता मी खाली उतरून थंड करून घेते। गॅसवर मी पॅन ठेवला आहे, 2 ग्लास दूध घेतलं बघा। आता मी 4 चमचे साखर टाकते, त्याच्यामध्ये थोडंसं मी केशर टाकते। यामध्ये मी पिस्ता आणि बदामचे काप टाकते। यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घातली। आता छानपैकी उकळले, मी गॅस बंद करते, खाली उतरून घेते। आता मी काढून घेते। या वाट्यामध्येच मी रस घालून घेते, त्यावर रस घालते। अशी मी रसमलाई बनवून घेतली। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।